चीनमध्ये नुकतीच समिट पार पडली। या समिटसाठी भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी देखील हजेरी लावली होती। भारत आणि चीन यांच्या संबंधाच्या दृष्टिकोनातून ही समिट अतिशय महत्त्वाची होती असं बोललं जाते। भारत आणि चीनचे संबंध सुधारावेत यासाठी चीनकडूनच एक पत्र भारताच्या राष्ट्रपतीला देण्यात आलं होतं। त्याचा विचार करून काही महिन्याच्या कालावधीनंतर भारताने तसं पाऊल उचललं आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनमध्ये एससीओ समिटमध्ये जाऊन आले। परंतु मित्रांनो, एक अतिशय विचार करण्याची गोष्ट आहे ती म्हणजे चीनवरती किती विश्वास ठेवायचा। तसं पाहिलं तर इतिहासामध्ये सुद्धा चीनने ज्या ज्या वेळेस आपण चीनवरती विश्वास ठेवलाय त्या वेळेस चीननं आपल्याला धोका दिला आहे आणि पाठीत खंजीर खोपसण्याचंच काम केलेलं आहे। नेहमी पाहत असतो की चीन काही ना काहीतरी कुरघोड्या करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतो भारताच्या विरोधामध्ये। पाकिस्तानला सोबत घेऊन, बांगलादेशला सोबत घेऊन या दोन्ही देशाची जमीन वापरून भारताविरुद्ध कारवाई कशी करता येईल हे देखील चीन पाहत असतो। आशिया खंडामध्ये भारताची वाढती ताकद ही चीनला बघवत नाही। मित्रांनो, आता जी खबर आली आहे ती खबर थोडी चिंताजनक असू शकते। चीननं त्याच्यावरती उत्तर पण दिलंय, त्यावरती पण आपण बोलणार आहोत। आता खबर अशी आली आहे की चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशाचे काही जहाजं हे हिंद महासागरामध्ये फिरत आहेत। हिंद महासागरामध्ये ही जहाजं पूर्ण एरिया फिरून कव्हर करत आहेत। भारतीय नौदल हे सगळंच आहे। भारतीय नौदलाने ही गोष्ट लगेच लक्षात घेतली आणि चीनला या संबंधीचा जाब देखील विचारला। चीनने यावरती प्रतिक्रिया देताना सांगितलं की ही एक सायंटिफिक स्टडी आहे आणि सायंटिफिक अभ्यासासाठी आम्ही हे 40 जहाजं घेऊन फिरत आहोत। परंतु भारतीय नेव्ही, भारतीय सायंटिस्ट एवढे हुशार आहेत की त्यांनी या जहाजांच्या बांधणीवरून आणि त्या जहाजांच्या मॉडेलवरून, त्याच्या सर्व ताफ्यावरून एवढं लक्षात घेतलंय की ही जहाजं समुद्राची टेहाळणी करण्यासाठी, समुद्राची खोली मोजण्यासाठी, पाण्याचा प्रवाह लक्षात घेण्यासाठी आणि पूर्ण पाण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीच्या जहाजाचा उपयोग केला जातो। विशेष करून युद्धाच्या वेळी किंवा युद्धाच्या वेळी जी काही परिस्थिती निर्माण होईल आणि या परिस्थितीमध्ये पाण्याखालची परिस्थिती किंवा पाण्याखालून चालणारी जी काय पाणबुडी कशा पद्धतीने पाण्यामध्ये कुठे वापरता येईल याचा अभ्यास करण्यासाठी अशा पद्धतीचे जहाजं वापरली जातात। तसं पाहिलं तर ही जहाजं समुद्रामध्ये जी काही खनिज संपत्ती आहे ती हुडकण्यासाठी देखील वापरली जातात। परंतु यासाठी चीन हा पाकिस्तान सोबत मिळून अशा पद्धतीचं काम करणार नाही, कारण की पाकिस्तानला या खनिजांचा काही फायदा देखील होणार नाही आणि चीन त्यांना हा देणार देखील नाही। मुळात पाहता पाकिस्तानी नौसेनेला किंवा पाकिस्तानी पाणबुडीला त्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतंय का किंवा त्या पद्धतीचा कार्यक्रम चालू आहे का, ही देखील भारतीय नौदलातर्फे शंका व्यक्त केली आहे। एकीकडे आपला चांगला चेहरा दाखवायचा आणि दुसरीकडे आपल्या पाठीत खंजीर खुपसायचा, ही चीनची पहिल्यापासूनची चाल आहे। नुकतेच भारत आणि चीनचे संबंध सुधारत होते, त्या संबंधीचं पाऊल आपण देखील टाकलं होतं। तोपर्यंतच अशा पद्धतीची वागणूक किंवा अशा पद्धतीची न्यूज येणं हे भारत आणि चीन याच्या संबंधाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। मित्रांनो, संपूर्ण हिंद महासागरामध्ये अशा पद्धतीचे 40 जहाज घेऊन टेहाळणी करत आहे चीन। कारण काय असू शकतं ना समजण्या इतकं तरी इंडियन नेव्ही अडाणी नाही। इंडियन नेव्हीने लक्षात घेतलंय अशा पद्धतीचा अभ्यास हा युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी केला जातो। यामध्ये चीनची चाल ओळखून इंडियन नेव्ही नक्कीच अशा प्रकारच्या मोहिमांना आळा घालण्याचं काम करेल। चीन हा पहिल्यापासून जे गद्दार आणि धोकेबाज राष्ट्र आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे। धूर्त कोल्ह्यासारखी ही चीनची वागणूक पहिल्यापासूनच आहे हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे।
अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.